गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल वैभवची दुनिया। तर आज आहे म्हणजे आता 12 रात्रीचे वाजलेले आहेत, 12:45 आणि शिवरात्रीचा दिवस सुरू झालेला आहे। तर आम्ही रात्रीच जाऊन दर्शन घेतो कारण आमच्या तेशाचंच मंदिर आहे, त्यामुळे मग मी आता चालले मंदिरात दर्शन घ्यायला। मस्त अशी आंघोळ वगैरे केली आणि आता आम्ही निघालो मंदिरात जायला। सो तुम्ही आजचा व्लॉग कंटिन्यू बघा, किती वाजता आम्ही आता दर्शन घेतो ते पण मी तुम्हाला दाखवते। सो तुम्ही कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये। तू अर्धे झोपेतून उठलाय त्यातून। तर गाईज आमचं तिलशाचं मंदिर आहे तिकडे, तिलशाचं मंदिर आहे आमचं। हे बघा आम्ही सगळे दर्शन घेऊन बाहेर निघायला लागलेत आणि आम्ही इकडे बसलेलो आहोत। तर गाईज आमचं इकडे दर्शन झालेलं आहे, आम्ही मंदिरात बसले इथे मागे नदी आहे आमच्या इथे। तर असं मस्त असं दर्शन झालंय, पण वाजलेले आहेत 1:45 रात्रीचे। तर माझा दादा वगैरे कोणीच यायला बघत नाहीत ब्लॉगमध्ये, त्यामुळे मी देत नाही त्यांना। आवाज जाईल का नाही काय माहित नाही, तरी मी बडबड करते। तर आम्ही आता आम्हाला झोपा आल्यात, आम्ही आता घरी जाते आणि तुमच्याशी बोलते। हाय गाईज, गुड मॉर्निंग। तर रात्री तुम्हाला मी दाखवलेला व्लॉग, म्हणजे दर्शन वगैरे घेतलेलं रात्री आम्ही 2 वाजता, म्हणजे दीड पावणे 2 वाजता आमचं दर्शन घेऊन झालेलं। ते सगळं मी तुम्हाला दाखवलेलंच आहे क्लिपमध्ये। सो आता सकाळ झाली आणि आम्ही आता परत फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून निघालेलो आहोत यात्रेमध्ये फिरायला वगैरे। तर मी तिकडे गेले मी तुम्हाला दाखवणारच आहे पुन्हा आमची यात्रा। मला दाखवता येईल तर दाखवेन, कारण मला हे बघा माझा भाऊ त्याला सांगितलं ये व्लॉगमध्ये, तर येत नाही। तर आता मी पटकन गाइस डू लाइक, डू कमेंट, डू सबस्क्राइब टू माय चॅनल। ओके, नाव चॅनलचं नाव कोण सांगेल? कुणालची दुनिया। काय नाही, तर त्याला बोलायचं होतं वैभवची दुनियाला सबस्क्राईब करा, बाकी काय नाही, नुसता टाइमपास करत गेला तो। आणि आता आम्ही निघतोय यात्रेत जाण्यासाठी, पूर्ण दिवस तिकडेच भटकणार आहेत। मला जर जमलं तर मी तुम्हाला दाखवेनच, कारण मला सवय नाही आहे, त्यामुळे मला थोडीशी लाज वाटते व्लॉगिंग करायला। तर तरी मी माझा पूर्ण प्रयत्न करेन तुमच्यासाठी व्लॉग घेऊन यायचा। तर आता मी आणि मम्मी स्कूटीवर चाललो आहे। मी काय स्कूटी चालवणार नाही, मम्मी चालवेल, मला खूप कंटाळा येतो गाडी चालवायला त्यामुळे। आणि माझा भाऊ ऑलरेडी गेलेला आहे। आता मम्मीने तिथे एक छोटूसं असं आमचं दुकान टाकलेलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेन। ही बघा कशी हसते। तर चला भेटू आपण यात्रेमध्ये। आम्ही आलो आहोत ना, मम्मीने आम्हाला कामं लावले ती बघा। आयुष हाय कर, काकडे ना पाण्याचा धंदा लावलाय। हे बघा बघा इनी पर्स नाही आणले, तर मी उद्या ब्लॉग मध्ये बघा। आज फक्त यात्रा बघून घ्या। हे बघा ब्लॉगर तुम्ही आला, मी याला निघलं व्लॉग बनवतो आज, यानेच व्लॉग सुरू केला आहे। तर तुम्ही बघा आमच्या इकडचा आजचा मार्केट। भाऊ आज पूर्ण व्लॉगिंग करणार आहे, मी नाही करणार आहे, भाऊ फुल व्लॉगिंग करणार आहे। तर मला टेन्शन नाही आहे, आज कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे। हा आज भाऊकडे कॉन्ट्रॅक्ट आहे। तुम्ही बघा आज तुम्हाला आवाज खूप कमी आहे, पण आम्ही ब्लूटूथ घालू, तुम्ही ॲडजस्ट करून घ्या गाईज, कारण आज खूप गर्दी असणार आहे। अजून आता सगळी येत आहेत, नंतर तुम्हाला मी परत दाखवेन एकदा पूर्ण मार्केट। गाईज इकडचा नेटवर्क जाम झाला आहे, कॉल लागत नाहीयेत, इकडे वांदे झालेत आमचे। सो भाऊचे वांदे झालेले आहेत कॉलचे, मला मेसेज येत नाहीत, काय करू समजत नाही। शेट यार, काय बोलायचं, वाट लागून गेला, असं नाही पाहिजे ना गाईज। आणि बिचारा आमचा आयुष तुला कामं लावलेत बघा, काकडी सोलायला लावल्यात। ज्याला काकडी खायची असेल त्याने या स्टॉलला या, जर सबस्क्राईब केलं असेल तर काकडी फुकट, पाणी पण केली, पाणी पण फुकट तुमच्यासाठी बघू शकतात। आज आमची ब्लॉगर वैभू काम करायला लागले यात्रेमध्ये, काकडी सोलत आहे, पण अजूनपर्यंत काकडी सोलून झाली नाही, फक्त ना बघा बघा बघा, खोटा बोलतो।
गाईज बघू शकता मम्मी इकडे बसले. मम्मीला काय नाही, आपला रोजचा बाजार आहे मम्मीसाठी. तिच्यासाठी नवीन नाही हो तिलचा. हे बघा गाईज मस्त थंड पाणी आहे. कोणाला पाहिजे असेल त्याने लवकर व्हिजिट करा. कोणासाठी फुकट आहे. हे बघा बघू शकतात. हा हे बघा ब्लॉग पोस्ट होता होता उद्या होणार आहे. इकडे नेटवर्क जाम आहे गाईज. ओके तर गाईज हे बघा आमच्या देशाला गर्दी, सगळे मासे बघायला इकडे उभे आहेत. आणि हे आमचं मंदिर. या ठिकाणी कला दर्शन केलं की प्रत्यक्ष वाक्यात या तीर्थेश्वर क्षेत्र. तर गाईज इकडे आता शिवरात्रीला माझे फ्रेंड्स इकडे आलेले आहेत आणि ते सगळे लपाय लागलेत. खालती बसले. मी बघा साक्षी इकडे बसले, साक्षीची बहीण कलिंग ती लपून राहिले. बघ ना इकडे बघ ना. बघा हाय गाईज, बघा सगळेजण आलेले आहेत इकडे. पप्पा नाही आले तर त्यांना नखरे करतात ते यायला व्लॉग मध्ये, पण मी घेतला आज. आम्ही गेलो असतो ना घरी म्हणून रात्री आली. कलिंगड का कलिंगड मी तुमच्याशी नंतर बोलते. माझ्या फ्रेंडला बघा मम्मीने काय करायला लावलंय, काकडी सोलायला लावले इकडे. मम्मी आणि माझी फ्रेंड, माझ्या फ्रेंड्स आणि मी आलेलो आहोत मार्केट फिरायला. हे एवढी ऐकले आपली. आमच्या इकडची यात्रेला गर्दी बघा. आणि तुम्हाला माझा आवाज येतो का नाही ते मला माहीत नाही, कारण खूप क्लाउड आहे इकडे. सगळे पॉ 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 करतात. माझ्या फ्रेंड्स सगळे हरवलेले आहेत, त्यांचीच आम्ही वाट बघतो. आणि मग मी तेवढ्या तिच्या गेला व्लॉग सुरू करते. ते बघा गर्दी किती आणि पॉ पॉचा आवाज नुसता. इथेच गोंधळ घालतात माणसं पॉ पॉ करून वैताग. याच एरियामध्ये जास्त. हे बघा आमच्या इकडची यात्रा देशाची. तर जी आमची नदी आहे तिरशाची. आणि बघा गर्दी बघा, अजून 5 वाजले तरी गर्दी किती आहे. खूप, मला तर खूप कंटाळा आहे आज का काय माहीत नाही, खूप कंटाळा आहे. मम्मी इकडे तवा घेते माझी. आणि ब्रिजवर पण पब्लिक बघा किती पब्लिक आहे ब्रिजवरती पण, आणि खाली पण बघा किती पब्लिक आहे. तर आमची अशी ही खूप मोठी यात्रा भरलेली असते तिरशाची. फायनली घेतला तवा तू कितीला? तर मम्मीने फायनली तवा याच्याकडून घेतलेला आहे, या दुकानदाराकडून. तर आता आम्ही दोघे परत चाललो आहे. आता इथेच आहे मम्मी, तिथं काय नाही पुढं. सुरू महेशने काय टाकलाय दुकानात? वडापाव आहे ना तिचा. कशाला तुला पाहिजे? बघते ते कुठे टाकलाय असं, दुसरं काय नाही. हे असं बाजारामध्ये असतं, पॉ 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 करतात. खूप राग येतो पण काय करू नाही शकत. आणि आता आम्ही इथे खलबत्ता घ्यायला आलेलो आहोत. तर गाईज जो माझा एक भाऊ आहे, जो ऐको मम्मी, जो अख्खा दिवसातून आता आलेला आहे आमच्या इकडे दुकानात. जो सकाळपासून घरात काय 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 करत होता काय माहिती, तर तो आता आलाय बाजारात. आणि आम्ही इथे दुकानात बसलो. आणि माझा भाऊ बघा जो इथं पावडर लावत होता, आता मी त्याला दाखवत होती तर ते बघा गाईज पावडर लावत होता तो. बोल 20 वाला बचा है, 10 वाला खत्म. तर तुला काय बोलायचं? एका तर गाईज ही लोक गाईज बघा, दिसते मी पावडर लावले असं तुम्हाला दिसतंय का नाही? मी लावली पण एकदम नॉर्मल लावलेली आहे, जास्त नाही लावले. समजलं? असं बघू नको. हे बघा कसा माकड. क्या है आपका? तर इकडे आमचा इथे डील झालाय. तो पाणी घेऊन गेला आणि आम्हाला बोलला मेरा इधर ही दुकान आहे. आम्ही त्याला 10 रुपये डिस्काउंट दिला ना,
नाही तर सकाळीच बोललेला 150 रुपयाच्या 4 उश्या देईल तो. नाही ना मला बनवता झाला नाही. बनवणार 150 रुपयाच्या 4 तर देणार. गाईज नीट मला क्लिप घेता नाही आलेत. मला जसं व्लॉगिंग करता आलंय तसं मी केलं आहे. मला सवय नसल्यामुळे. आणि आरसा नाही हो बाबा, केस सेट करायला लागलाय. आरसा नाही आरशाशी नंतर बोलतो. हॅलो गाईज, बघू शकता तुम्ही तिलशा नदीचं पाणी कसं वाटतं. एकदम साफ आहे. काका कसे बसलेत एकदम फॉर्म मध्ये. काकांकडे आहे छोटेसे खेळणी. बघा बघा बघा, हे काका पैसा बघायला लागलाय. काका नुसता पैसे बघताय. काका मारवाडी आहे. मी आता आलेलो आहोत ब्रिजवर. ब्रिजच्या खालची गर्दी दाखव काय. दाखवेन मी तुम्हाला ब्लॉगमध्ये. मी क्लिप घेतली ती मी पुढे ॲड करणार आहे. दहाव्या एकच क्लिप काढत नाही बसत. तर मी क्लिप अशीच घे ना, इकडनं सेल्फी नाही. मागची दाखव पब्लिक. हे बघा पब्लिक. अंधार झालाय तरी पण पब्लिक बघा किती पब्लिक आहे. हे बघा नेटवर्क नाही रे भावांनो. चला गपचूप चल, फोन नाही लागणार. चल हा चल. आणि इकडे एवढा नेटवर्कचा इश्यू झालेला आहे की खूप राग येतोय. कोणाला कॉल पण नाही लावू शकत आहेत एवढ्या गर्दीमध्ये. आणि हे बघा संध्याकाळी आमचं मंदिर कसं दिसतंय आणि सूर्य मावळतोय. हे बघा आमचा मंदिर तिळशाचा शंकर. पूर्ण दिवस भटकून शेवटी मी मार्केटमध्येच अंधार केलेला आहे अशा रीते. हे बघा पूर्ण अंधार झाला. आता अंधार होत चाललाय पण मी काहीच घेतलेलं नाही. फक्त काय घेतलंय ते मिठाई. तर पूर्ण अंधार 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 आहे. पूर्ण दिवस फिरून आता अंधार झाला. आणि बेकार आहे. कंटाळा आला आहे. आता इकडनं आम्हाला घरी जायचं. मला कोणी चप्पल पण नाही घेऊन दिली गाईज. आम्हाला चप्पल दिसली नाही. गाईज मला दिसलेली पण मी तिकडे त्यांना घेऊन नाही गेली. त्यामुळे बिझी होती म्हणून दिसली नाही. गाईज करू नको भाऊ. गाईज चला नंतर बोलते तुमच्या. तर गाईज नाईटचा व्ह्यू बघा आमच्या मंदिराचा. किती भारी असं सुंदर असा व्ह्यू दिसतो. आणि मी इथे पडली असते. आणि ही आमची नदी रात्री बघा कशी दिसते. जे मी तुम्हाला सांगितलेलं मी तुम्हाला तिळशाला फिरवायला नेईन, घेऊन जाईन ते मी तुम्हाला आज फिरवते नदीमध्ये. तर बघा आमची तिळशाची नदी आणि हा आमचा असा मंदिर. आणि इकडनं मी शूट करते खरं पण इकडनं जर माझा मोबाईल पडला तर तुम्ही बघू शकता तो माझा मोबाईल कुठे जाईल. आणि इकडे बघा तिला चढता येत नाही तर काय गरज आहे जायची. तुला काय